नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर नगरीत गोदावरीचा ब्रह्मगिरीतून उगम होतो. गोदावरीच्या जन्माची कथा अशी आहे की गंगा ही ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून भगवान शिव शंकराच्या जटेत गेली. यास्तव पार्वती सर्व ती मत्सर जागा झाला. तिला काही सुचेना. मग पार्वती गणपती, कार्तिकेय आणि तिची दासी जया यांची मदत घेऊन गंगेस भगवान शंकरापासून मुक्त करणे सांगितले. मातृ आज्ञाप्रमाण मानून मग गणपती, कार्तिकेय आणि पार्वतीची दासी जया हे सर्व मग फिरत फिरत ब्रह्मगिरी येथे आले. ब्रह्मगिरीवर त्यांच्या दृष्टीस गौतम आश्रम पडला. गौतम ऋषींच्या तपश्चर्येने तो आश्रम अतिशय पवित्र आणि संपन्न असा होता. तेथे हरणे, मोर, ससे तसेच चित्रविचित्र पशुपक्षी अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते. अर्थात हे सर्व गौतम ऋषी यांचे तपश्चर्येचे फळ होते. गौतम ऋषी अहोरात्र ध्यानात मग्न असत. असा हा सुंदर गौतमाच्या तपोबलाने पवित्र असलेला परिसर बघून गणपतीने जया हिला गायीचे रूप घेऊन त्यांचा आश्रम उद्ध्वस्त करणे सांगितले. तेव्हा गया ही गायीच्या रूपाने ब्रह्मगिरीवर असलेल्या गौतम आश्रमात गेली. तेथे गायीच्या रूपाने आलेल्या या दासीने त्यांच्या गौतम आश्रम उद्ध्वस्त केला. त्यामुळे गौतम ऋषींनी अत्यंत क्रोधित होऊन हातातील दर्भाने त्या गाय रूपातील दासीची हत्या केली. अशा प्रकारे गोहत्येचे पाप गौतम ऋषींना लागले. ते धुवून निघण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्यांना भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यास सांगितले. तेव्हा गौतमांनी घोर तप करून शंकरास प्रसन्न करून घेतले. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी गौतमास गंगेत स्नान करून पापमुक्ती होईल असे सांगितले. त्यासाठी शंकरांनी आपल्या जटा ब्रह्मगिरीवर आपटल्या आणि गंगेस जटेतून ब्रह्मगिरीवर आणले. अशा तऱ्हेने गंगा शिवाच्या जटेतून निघून ब्रह्मगिरीवर अवतरली. त्यामुळे पार्वतीस देखील सवतीच्या मत्सराच्या त्रासापासून दिलासा मिळाला. गौतमाने देखील मग गोदावरीचे स्नान करून मुक्ती मिळवली. तसेच पार्वतीची दासी जया ही देखील गोदेच्या पवित्र जलामुळे मुक्त झाली. तेच हे स्थान जेथे गोदावरी अवतीर्ण झाली. गोदावरी जसजशी पुढे मार्गक्रमण करीत गेली तसतसे तेथे अनेक कुंडे तिच्या मार्गात तयार होत गेले. ही कुंड म्हणजेच गोदावरीतील तीर्थ होय. या गोदेच्या प्रत्येक तीर्थाला एक इतिहास आहे. यातील काही तीर्थे यांची निर्मिती आणि इतिहास हा देखील अतिशय रंजक आहे. या गोदेच्या मार्गावरील प्रत्येक तीर्थाचे महत्त्व निरनिराळ्या धार्मिक ग्रंथांनी विशद केलेले आहे. ब्रह्मपुराणानुसार शिव म्हणाले, गोदावरीपेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही तीर्थ झाले नाही व पुढेही होणार नाही. ही नदी गौतमी गंगा म्हणून देखील ओळखली जाईल. यानंतर ब्रह्मगिरीवर सर्व देवतांनी गौतमी ऋषी यांचा आणि गौतमी गंगेचा जय जयकार करून चारही बाजूने पुष्पवृष्टी केली. पुढे भगवान शंकर देखील ब्रह्मगिरीवर कायम वास्तव्यासाठी आले. भगवान शिव या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यास असल्याने नगरीचे नाव हे त्र्यंबकेश्वर असे पडले. तर अशा प्रकारे आपण आज गोदावरी तीर्थाची माहिती घेतली. तसेच वराह तीर्थ, कुशावर्त तीर्थ, कपोत तीर्थ, कुमार तीर्थ असे अनेक प्रकारचे तीर्थ आहेत. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली जी बेल आयकनची घंटी आहे तीही दाबायला विसरू नका. जेणेकरून आपले जे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेचच बघायला मिळतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.